रमाकांत मराडे हे आगाजीची जोडी आता खेळपट्टीकडे. राऊंड विकेट पहिलाच बॉल ऑन साइडला बिगिट करण्याचा प्रयत्न मिस्ट्रामिंग स्ट्रोक झेलची संधी नाकार देत नाही ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला त्या ठिकाणी. अखेर क्षेत्ररक्षकाचं जजमेंट चुकलं बॅकअप देत असताना स्वतःला स्ट्रेच करत असताना ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला मिळतात त्या 2 धावा. बॅटिंग करत असताना सिद्धेश घोलपला आणि त्याचबरोबर खातं खुलं होत असताना नाणेफेक गमावल्यानंतर पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करताना टीम दोस्ती 11च्या विरुद्ध स्वराज 11 क्रिकेट संघाचं. दोस्ती 11 टीम साठी एक कॅश प्राइज देतोय गोलंदाज उदय मराठेसाठी. जर विकेट हॅट्रिक संपादित केली तर दिनेश दादा धुमाळ यांच्याकडून 1000 रुपये आणि जर मॅडम मोर फेकली तर 3000 रुपयाचं कॅश प्राइज. राऊंड विकेटना आउट स्विंगर बॅटची मोठी कडा घेतली त्या ठिकाणी. शॉट थर्डमॅनला फिल्डर बॅकअप करेल. एक धाव विजल ऍड होत असताना सिद्धेश घोलपच्या खात्यामध्ये आणि सांघिक हे धावफलक आता पोहोचेल या सिंगलला पुढे 3 वर. विकेट हॅट्रिक जर संपादित केली उदय मराठे तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज आणि जर मॅडम ओव्हर फेकलं तर 3000 रुपयाचं कॅश प्राइज असेल दिनेश दादा धुमाळ यांच्याकडून. आणि एक गोष्ट मी आवर्जून सांगेल नक्कीच उदय दादा मराठे यावेळेस श्री गणेश मार्केट टीम मधून प्रतिनिधित्व करत होते त्यावेळेस जोविरीच्या मैदानावरती 6 चेंडूवरती 6 विकेट घेण्याचा विक्रम याच गोलंदाजाच्या नावावरती आहे. यस गो टू बिराटे सर. एक्सपिरियन्स कंटेंडर अनुभव भरपूर आहे उदयजी मराठे यांच्याकडे. लेफ्ट आर्म राऊंड स्टंप बॅकफूट देऊन हलक्या हाताने दिशा दिली. सन्मान देण्यास भाग पाडलं. स्ट्रायकिंग एअरमध्ये बॅट्समन रमाकांतला हलक्या बॅकलिपनं त्या ठिकाणी दिशा देत असताना शॉट बॅकवर पॉइंटला. आणखीन एकदा ॲड होत असताना पॉवर प्लेचं हे पहिलं षटक पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर आतापर्यंत इकॉनॉमिकल बॉलिंग उदय मराठे यांच्या वतीनं. सिंगल धावेनं टीमची टोटल पोहोचत असताना पुढे 4 वर. फुल ओलिन होता संधी नाही स्ट्रायकिंग एरियावरती सिद्धेश घोलपला. राऊंड विकेटना अँगल क्रिएट करत असताना राईट हँडेड बॅट्समनच्या विरुद्ध उदय मराठे. चांगला टप्पा होता अगदी गुडलिंद वरून टेक ऑफ घेत असताना पाहायला मिळाला चेंडू आणि अखेर बाहेरच्या बाजूने वळण घेत असताना सर लेस्टनचा पाठीमागे त्या ठिकाणी विकेट किपर पंकज भोळे यांच्या हातामध्ये हा चेंडू जाऊन विसावतो. डॉट बॉलची सांगता होत असताना लाईन इथे चांगले यष्टी रक्षण दिशे दर्जेदार स्क्वेअरलेग अंपायर कडे अपील आणि पंचांचा इशारा आता पोहोचला. स्टंपिंगच्या स्वरूपात अर्थात यष्टी सूटच्या स्वरूपात पोहोचला. धक्का पहिला बॅटिंग करणाऱ्या स्वराज 11 क्रिकेट संघाला. सिद्धेश घोलप बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला ब्रेक थ्रू आता मिळत असताना फिल्डिंग करणाऱ्या दोस्ती 11 क्रिकेट टीम करता बॉलर आणि कीपर मध्ये देखील कॉम्बिनेशन असतं गरजेचं असतं आणि त्याचं मूर्तिमंत ज्वलंत उदाहरण इथे पाहायला मिळालं. टीम वर्क इज ऑलवेज गेम वर्क असं म्हटलं जातं आणि ते टीम वर्क इथे करत असताना शॉट ऑफ गुडलिंद होता. बॅकफूट देऊन स्टीअर केला चेंडू शॉट बॅकवर्ड पॉइंटला चकून चेंडू वेगाने निघून चालला डिपिश कव्हर पॉइंट रिजन कडे. लास्ट मोमेंटला बॉल थोडा डायवर्ट झाला त्या ठिकाणी. मिळतात एकंदरीत या 2 धावा आणि 2 धाब्यानं पहिल्या षटकाचा आता समारोप इथे होत असताना बॅटिंग करत असताना संघ स्वराज 11 स्लो बट स्टेडी थोडी शांत आणि संयमी सुरुवात. गडी गमावलं एक सिद्धेश घोलेच्या स्वरूपात आणि धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 6. पहिली मॅच अगदी 43 धाव्याचं टार्गेट इझिली चेस केलं सेकंड इनिंग मध्ये. भैरवी 11 या टीमनं खेळत असताना पहिल्या इनिंग मध्ये 42 धावा लगावल्या होत्या आणि 43 धाव्याचा यशस्वीरित्या पाठला केला बैकर वारिसच्या संघानं आणि अखेर तो संघ या ठिकाणी विजयी होते. प्रथमेश जे मॅन ऑफ द मॅच 13 बॉल मध्ये 26 धाब्याची दुवादार केली आणि त्याचबरोबर बॉलिंग करत असताना 2 स्पेल मध्ये 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. कॅपेबल ऑलराऊंडर परफॉर्मन्स. तर ही दुसरी मॅच लीग स्टेजेसच्या आपल्या समोर रंगत असताना स्वराज 11 पुरस्कृत केलेला आहे संघ निलेशजी मराठे यांनी. तर त्यांच्या अगेन्स्ट इन ऍक्शन मध्ये आता नाणेफेक जिंकल्यानंतर बॉलिंग करत असताना टीम दोस्ती 11 जी पुरस्कृत केली आहे गजेंद्रजी गडगे यांनी. एकूण 8 संघांचा सहभाग असलेली ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. खरं तर मानकिवली प्रीमियर लीग MPL सीझन 2 हे दुसरं पर्व
2 दिवसीय क्रीडा स्पर्धा, परंतु अगदी थाटामाटात उत्साहानं आनंदानं जल्लोषानं गुण्या गोविंदानं या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी पार पडला आणि सध्याच्या घडीला हा दुसरा सामना आपल्या समोर सुरू असताना सेकंड ओव्हर पंकज बोले बॉलिंग ट्रॅकवर. ही इज अ जनरल ऑलराऊंडर प्लेअर फ्रॉम टीम श्री गणेश मानकिवली. या संघाकरता कित्येक वर्षाचा कालखंड या खेळाडूंना गाजवला. जवळजवळ 8 वर्ष झाले बॅटिंग बॉलिंग दोन्ही डिपार्टमेंट मध्ये दर्जेदार कामगिरी ते करतायत आणि सध्याच्या घडीला आता कॅप्टन त्यांच्या विरुद्ध विश्वास दाखवलाय. सेकंड ओव्हर मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या आहे दुसऱ्या षटकात. पहिलाच बॉल जबरदस्त गती हा बॉल होता ड्राईव्ह केला कॉपी बुक स्टाईल. बॅकलिपला खाली ठेवलं अगदी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट वरती कंट्रोल चांगलं होतं. एकदा इझिली ऍड होत असताना डिपिश एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान त्या ठिकाणी आणि हे धावफलक आता सिंगल न पोहोचत असताना पुढे 7 वर 7 रन ऑन बोर्ड लॉस ऑफ 1 विकेट. ही सध्याच्या घडीला स्कोर बरोबर ती टोटल आहे पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या स्वराज 11 क्रिकेट संघाची. अमर भोईर जे नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहतोय आपण. स्ट्रायकिंग एंडला यस अमर भोईर आहेत. थांबून दिशा दिली कट केला हा बॉल डीप बॅकवर्ड पॉइंट आणि थर्ड मॅनच्या मधून आउटफील्ड फास्ट आहे. बॉल अगदी गुदगुल्या करत निघून चाललाय डीप थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नजाकत होती या स्ट्रोक मध्ये आणि बॉल वेगानं ओलांडतो सीमारेषा येतोय चौकार. थँक्यू डीजे. गोलंदाजाच्या गतीचा पुरेपूर वापर त्या ठिकाणी स्ट्रायकिंग एरियामध्ये बॅट्समन अमर भोईरनं दिशा देत असताना गॅप देखील पिक केली त्या ठिकाणी शॉर्ट थर्डमॅन आणि बॅकवर्ड पॉइंटच्या अगदी मधोमध. आणि अखेर या 4 धावा आडवत असताना बॅटिंग करणाऱ्या स्वराज 11 क्रिकेट टीमच्या खात्यामध्ये धावफलक पोहोचते पुढे डबल डिजिट डबल फिगर 11 रन 11 वरती. शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता हुक करण्याचा प्रयत्न अंपायर सिग्नल इट इज वाईड बॉल. एक्स्ट्रा धाव आता बहाल करत असताना पंकज बोले अतिरिक्त धाव्याने संघ पुढे सरकला. स्वराज 11 आणि टीमची टोटल सध्याच्या घडीला स्कोरबोर्डवरती पाहायला मिळते 1 विकेट गमावल्यानंतर आतापर्यंत 12. दुसरं षटक सुरू असताना पंकज बोलेच फुल लेंथ होता बॅटची कडा मिस्ट्रॅमिंग स्ट्रोक झेलची संधी नाकारता येत नाही आणि विकेट किपरच्या पाठीमागे त्या ठिकाणी जजमेंट चुकतं क्षेत्ररक्षकाचं. शॉट फाईन लेगला हा कॅच ड्रॉप होत असताना दीपक गडगे त्या ठिकाणी पोहोचले. अगदी पाहिलं तर 4 फिल्डर इन ऍक्शन मध्ये आले होते. बॉलच्या खाली कॉलिंग झालं नाही आणि अखेर आता फलंदाज बचावत असताना त्या ठिकाणी पाहतोय आपण अमर भोईरला. चौकारानं ज्याने इंडिव्हिज्युअल अकाउंट ओपन केलं होतं त्याला बाद करण्याची नामी संधी इथे आली होती बॉलिंग करणाऱ्या टीमला, परंतु त्या संधीचं सोनं इथे होत नाहीये. कॅच ड्रॉप 1 रन ऍड होईल. टीमची टोटल आता पोहोचते पुढे 13 वर. फुल लेंथ होता इनसाइड आउट पिच कव्हर ड्राइव्ह व्हाट अ शॉट. अप्रतिम नजरांना लाजवाब टायमिंग टप्पा घेतला आणि बॉल निघून चालला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. व्हाट अ शॉट फ्रॉम रमाकांत मराडे. वेट ट्रान्सफर केलं हँड अँड कोऑर्डिनेशन चांगलं होतं परफेक्ट मिडलिंग झालं आणि अखेर चौकार आणत आहे. धावफलक वेगानं फुलत असताना पुढे 17 वर 17 ऑन बोर्ड. क्रिकेटचा सुसंस्कृत परिपक्व फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. थांबून कट केला डीप मध्ये शॉट बॅकवर्ड पॉइंटला. चांगली फिल्डिंग इन ॲट 1 ऍक्शन त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगलं झालं. अखेर एक धाव इझिली ऍड होत असताना रमाकांत मराठे यांच्या खात्यामध्ये आणि हे स्वराज 11 टीमचं धावफलक आता पोहोचेल सिंगल न पुढे 18 वर. स्टील 1 टू गो. दुसरं षटक सध्या सुरू आहे पंकज बोलेचं. आतापर्यंत या षटकामध्ये एकंदरीत 11 धावा त्याने खर्च केल्या. थोडेसे महागडे आणि त्याचबरोबर खर्चिक षटक पंकज यांचं. फुल लेंथ होता विषय मध्ये छोट्या बाकलिपने दिशा देत असताना दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होतोय. नॉस्ट्राके गेंडला फेक खराब आली. बॅकअप देत असताना त्या ठिकाणी अनिकेत सिलिमिडॉनला मिळेल ती फक्त 1च धाव आणि याचबरोबर हे षटक दुसरं संपुष्टात येत आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले अर्थातच
अनिवार्य पॉवर प्लेच्या या 2 षटकांचा खेळ आता समाप्त होतोय आणि बॅटिंग करणारा संघ पाहतोय आपण स्वराज 11 आता जाऊन पोहोचतोय 10.00 धाब्याच्या धावगतीनं. 19 वर. दोन ओव्हर नंतर 19 रन स्कोरबोर्डवर. दुसऱ्या विकेटसाठी पार्टनरशिप पाहायला मिळते. भागीदारीची नितांत गरज आहे. जेव्हा सलामीचा फलंदाज सिद्धेश गोलब झटपट बाद झाला होता उदय मराठेच्या विरुद्ध आणि ती भागीदारी ती पार्टनरशिप आता बिल्डअप करत असताना अमर भोईर आणि त्याच्या साथीनं स्ट्रायकिंग एंडला पाहतोय आपण रमाकांत मराठेला. स्ट्रायकिंग एंडला पाहतोय आपण अमर भोईरला. तिसरं षटक डावाचं सुरू होते. सेकंड स्पेल मध्ये बॉलिंग ट्रॅकवर उदय मराठे, एक्सपिरियन्स अँड ओल्डी गुंडी क्रिकेटर, मॅन विथ द गोल्डन नाम. राऊंड स्टंप पहिलाच बॉल बॅटची मोठी कडा त्या ठिकाणी. ठीकेच आउटसाइड एज आणि त्यानंतर फ्लाय होत असताना बॉल पाठीमागे त्या ठिकाणी शॉट थर्डमॅनला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पहिल्याच अटेम्प्ट मध्ये बॉलला अडवत असताना इझिली एकदा वॅड होईल बॅटिंग करणाऱ्या स्वराज 11 टीमच्या खात्यामध्ये आणि हे धावफलक आता सिंगल न पोहोचेल पुढे 20-20 वर. स्ट्राइक सध्या चेंज होत असताना स्ट्रायकिंग एंडला पाहतोय आपण रमाकांत मराठे यांना जे आघाडीच्या फलंदाजाच्या भूमिकेत पोहोचलेत. ऑन साइडला स्लॉ स्वीप करण्याचा प्रयत्न. टायमिंग हवं तसं जुळलं नाहीये. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला फेक थोडीशी उशिराने येते आणि 2 धावा कंप्लीट. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट. कॉलिंग प्रॉपर झालं दोन्ही बंधुराजांच्या दरम्यान आणि अखेर या 2 धावा आता वेगानं त्या ठिकाणी पूर्ण होत असताना तर गोलंदाज आणि फलंदाज हे दोघे सख्खे भाऊ आहेत. बागफुट देऊन हा पंप पूल केलाय. चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षकाला संधी नाहीये. मिडविकेटाने अगदी स्क्वेअर लेगच्या मधोमध टप्पा घेतला आणि बॉल अखेर सीमारेषा ओलांडतोय. सीमारेषेला ओलांब करणारा रमाकांत मराठे यांच्या बॅटमधून येतोय हा देखना स्ट्रोक. चौकार. चौकाराने हे धावफलक फ्लाय होत असताना 4 धाब्याने संघ पोहोचते पुढे. स्वराज 11 आणि टीमची टोटल या चौकारानंतर आता पोहोचत असताना पुढे 26-26 वर. रमाकांत मराठे चांगल्या टच मध्ये बॅटिंग करत असताना थांबून स्क्वेअर कट, परंतु फिल्डर आहे टीम मध्ये डिपेश बॅकवर्ड पॉइंटला. दुसऱ्या धाब्याचा मानस त्या ठिकाणी आणि 2 धावा इझिली कंप्लीट होत असताना रूम क्रिएट केला अवे फ्रॉम बॉडी. थोडाच्या शहरापासून त्या ठिकाणी थोडेसे दूर गेले. बॅकफुट होती थांबून अपिच क्विक ड्राईव्ह आणि 2 धावा आता इझिली ऍड होत असताना बॅटिंग करणाऱ्या स्वराज 11 टीमच्या खात्यामध्ये आणि हे धावफलक पोहोचते पुढे 28-28 वर. यस, बदलापूर रिक्षाटाना अध्यक्ष किशोरजी देशमुख साहेब आणि त्यांच्या बरोबरीने दीपकजी कदम साहेब यांचं शुभागमन झालं. यावं आपण व्यासपीठावरती स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे आपलं. सिंगल धाव ऍड होत असताना शॉट थर्डमॅनला त्या ठिकाणी स्टील 1 टू गो आणि हे धावफलक आता सिंगल धाब्यानं पोहोचते पुढे 29-29 वर. ड्रिंक स्टॉली बी रेडी. फुल लेंथ होता. सेमी हेलिकॉप्टर इम्प्लिमेंट केला. दर्जेदार ऑफ ड्राईव्ह डीप मध्ये लॉंग ऑफला फिल्डर पोहोचला अगदी साइड स्क्रीनच्या समोर. अॅक्युरेट फेक देत असताना बॅकअप देत आहेत. विकेट किपर मिळेल ती फक्त एकच धाव आणि याचबरोबर उदय मराठे यांचा सेकंड स्पेल आता येतो संपुष्टात. 3 षटकांचा खेळ कंप्लीट होतो. बॅटिंग करत असताना संघ स्वराज 11 एक गडी गमावल्यानंतर जाऊन पोहोचला 10.00 धाब्याच्या धावगतीनं आतापर्यंत 30 वर.
सामना स्टार्ट करायचे आणि तदनंतर धुमाळ स्टार जो संघ आहे आमचे दिनेशदादा धुमाळ त्यांच्या अगेन्स्ट जेम्स स्पोर्ट्स विजयदादा मराठे यांचा संघ. दोन्ही टीमचे कॅप्टन येऊन थांबायचे आमच्या स्टेजच्या डाव्या बाजूला. इनिंग्स ब्रेकमध्ये नाणेफेकीचा कॉल केला जाईल आणि ड्रिंक स्टॉरी लगेचच बाहेर यायचं आहे. फक्त 2 मिनिटाचा इथून मात्र ब्रेक असेल, ड्रिंक्स ब्रेक. त्यानंतर लगेच सामना स्टार्ट होईल. गो टू दीपीर बिराडे सर. तीन षटकांच्या अखेरीस एकूण 10.00 धाब्याची धावगती, 30 धावा फलकावरती ही सध्या टोटल आहे या मॅच मध्ये. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना दोस्ती 11च्या विरुद्ध स्वराज 11 या टीमची जितेंद्र गडगे डावाचं हे 14 षटक टाकण्याकरता दोस्ती 11 टीम कडून बॉलिंग ट्रॅक वर. स्ट्रायकिंग एंडला पाहतोय आपण अमर भोईर आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला त्यांच्या समेत रमाकांत मराठे. सेकंड विकेट साठी आता ही पार्टनरशिप मैदानामध्ये भागीदारी रचत असताना दोन्ही बॅट्समन धुमाळ स्टार संघाचे संघ कर्णधार येथे उपस्थित होत आहेत नाणेफेकी करता. जेम्स स्पोर्ट्स टीमचे कॅप्टन आपण देखील लवकरात लवकर त्या ठिकाणी रिपोर्टिंग करायचं आहे टॉस का बॉस सेरेमनी करता. चला इनिंग त्वरित सुरू करा, अधिकचा वेळ घेऊ नका. दोन्ही संघ शेड्यूल थोडंसं उशिराने स्टार्ट झालंय. सध्याच्या घडीला विनंती असेल अजूनही भरपूर मॅचेस आजच्या दिवसामध्ये आपल्याला कव्हर करायच्या, तर व्यवस्थापन समितीला सहकार्य करायचं. 30ला 3 लॉस, 14 षटक. पहिलाच बॉल बॅकफुट देऊन कट केलाय, गॅप मोठा आहे, फिल्डरला संधी नाहीये आणि बॉल वेगाने निघून चाललाय. डीपिश बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे स्वीकडचा देखना नजाकत बरा फटका, हा चौकार. एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा. सच अ क्लासिकल बॅट्समन. अगदी पाहिलं असेल तर ती ड्रिलिंग पुन्हा एकदा करून दाखवत कशा पद्धतीनं वेट ट्रान्सफर केलं, मोठ्या बॅकलिपचा वापर केला आणि आता फील्डमध्ये चेंजेस करण्याकरता भाग पाडलाय, ते म्हणजेच प्रतिस्पर्धी दोस्ती 11 क्रिकेट संघाला. डीप मध्ये आता बॅकवर्ड पॉइंट, इनफिल्ड मध्ये पोहोचतो एक्स्ट्रा कव्हर. थांबून कट करण्याचा प्रयत्न, अंपायर सिग्नल इट इज अ वाईड बॉल. अगदी गाईडलाईनच्या बाहेरून हा चेंडू निघून चालला आणि पंच पराग सरांचा त्वरित इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. पराग सर आणि दत्ता सर हे दोन अंपायर या स्पर्धेकरता पंचांच्या भूमिकेमध्ये. दोन्ही पंचांकडे भरपूर मोठा अनुभव. ऑन साइडला जबरदस्त टायमिंग त्या ठिकाणी मिसफील्ड झाले फिल्डर कडून. बॉल त्याच्यापासून बाजूला निघून जातोय आणि वेगाने आता ओलांडत असताना काऊ कॉर्नर बाउंड्री लाईन येतोय तो चौकार. थँक्यू सो मच. तर धीरेश मराठेसाठी एक कॅश प्राईज येतोय. जर त्यांनी जेल स्वीकारला तर 1000 रुपयाचा कॅश प्राईज असेल सनद मराठे यांच्याकडून. फुल लेंथ होता ड्राईव्ह करत असताना एडफील्ड मध्ये संधी होती धावाची, परंतु पहिल्या ऍक्शन मध्ये बॉल गॅदर करू शकले नाहीयेत. इनफिल्ड मध्ये फिल्डर मिळेल इझिली एक धाव. बॅटिंग करत असताना अमर भोईरला आणि हे सांघिक धावफलक या सिंगलला पोहोचत असताना पुढे 40-40 वर. चौथ्या षटकामध्ये देखील जितेंद्र गडके यांच्या विरुद्ध धमाकेदार हल्ला. फुल टॉस होता, विषयामध्ये लॉफ्ट केला, ऑन द राईट पिकअप स्ट्रोक, फोर्सिंग स्ट्रोक, क्रॅकिंग स्ट्रोक फ्रॉम रमाकांत मराठे. टप्पा घेतला आणि ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन क्लिअर करत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय तो चौकार.
जितेंद्र गडगे जे संघ मालक गजेंद्र गडगे यांचे बंधुराज आहेत त्यांच्या विरुद्ध आता हे आक्रमण पाहतोय आपण चौथ्या षटकामध्ये. काय पार्टनरशिप इथे बिल्डअप केली आहे. सिद्धेश गोलब झटपट बाद झाला होता, त्यानंतर टीमचा डाव सावरत असताना दोन्ही बॅट्समन बॅकफुट थांबून स्क्वेअर कट. फिल्डर आहे डीप मध्ये बॅकवर्ड पॉइंटच्या दरम्यान दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतो. स्ट्रायकिंग एंडला फेक थोडी उशिरा येते आणि 2 धावा कंप्लीट. व्हेरी मच रनिंग बिटवीन द कॉन्फिडन्स. काय कॉन्फिडन्स होता दोन्ही फलंदाजांकडे आणि वेगाने आता या 2 धावा कंप्लीट होत असताना प्रॉपर संवाद साधतायत, तालमेल साधतायत दोन्ही फलंदाज. चर्चा त्यांच्यामध्ये होती आणि आता चर्चेला देखील उदाहरण आले स्वराज 11 टीमच्या खेळाडू कक्षामध्ये. पाहायचं किती धावसंख्येपर्यंत मजल मारेल हा संघ. फुल लेंथ होता ऑन साइडला. फ्लिक ऑफ द रिस्ट मनगटी लागतेच्या सायना वळवला हा चेंडू डीप मध्ये. स्क्वेअरलेगच्या दरम्यान ॲक्युरेट फेक स्ट्रायकिंग एंडला मिळेल ती फक्त एकच धाव आणि आजबरोबर हे डावाचं 4थं षटक आता समाप्त होत असताना 4 षटकांचा देखील संपुष्टात येतो. एकंदरीत 47 वर पोहोचलेलं हे धावफलक स्वराज 11 क्रिकेट टीमचं. 3 षटकांच्या अंती 10.00 धावेची धावगती होती, परंतु या षटकामध्ये धावा येताना पाहायला मिळाल्या. जितेंद्र गडगे यांचे षटक 17 धाब्याचं महागडं राहिलं आणि अखेरचे कमबॅक हवं होतं. सिद्धेश गोलब बाद झाल्यानंतर जी पार्टनरशिप हवी होती ती पार्टनरशिप रमाकांत मराठे आणि त्यांच्या सौम्य अमर भोईर या 2 बॅट्समनच्या दरम्यान होत असताना क्रिकेट म्हटलं की भागीदारीचा खेळ, क्रिकेट म्हटलं की पार्टनरशिपचा खेळ आणि त्या पार्टनरशिपच्या जोरावरती संघ स्वराज 11 सध्याच्या घडीला मोठ्या लक्ष्याच्या दिशेने आगीकूच करत असताना, मार्गस्थ होत असताना, पादांक्रात करत असताना. विनंती आहे दोस्ती 11 टीमला त्वरित आपलं क्षेत्रक्षेत्र सज्ज करायचं. प्ले हरी बॉयज, स्पीडअप करा. इनिंग अजूनही भरपूर वेळ आपल्याकडे आहे. RMD पॅनलचे अंपायर आपण पाहतो या स्पर्धेकरता. तर मामा भाषांच्या विरोधात अंतिम षटकामध्ये ही लढाई आपण पाहतोय. अनिकेत कोंडिलकर जे बॉलर आहेत डे टूर मध्ये दोस्ती 11 या टीमचे आणि स्ट्रायकिंग एंडला पाहतोय आपण रमाकांत मराठे यांना. मामा भाषाच्या दरम्यान आता हे अंतिम षटकाचं द्वंद्व आपल्या समोर रंगताना पाहायला मिळेल. फील्ड मध्ये चेंजेस करत असताना मिड ऑफ अगदी जबल. पहिलाच बॉल लो व फुल टॉस इनसाइड आउट. हवेमध्ये हा चेंडू डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचतात चेंडूवरती. स्ट्रायकिंग एंडला अॅक्युरेट फेक देत असताना इझिली 2 धावा ऍड होतील रमाकांत मराठे यांच्या खात्यामध्ये आणि हे सांघिक धावफलक आता पोहोचेल पुढे 49 वर. बारा बॉल अनबिटन 25 वरती खेळतायत रमाकांत मराठे. तर 9 बॉल मध्ये 19 धावेचं कॉन्ट्रीब्युशन देत असताना नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहतोय आपण अमर भोईरला. ब्रिलियंट पार्टनरशिप फॉर सेकंड विकेट. ओ शॉट ऑफ गुडले सरप्राईज बाउन्स लाऊड अपील स्ट्रायकिंग एंड करे, परंतु पंच तटस्थ आहेत. उत्साह जास्त होता या बेल मध्ये, आत्मविश्वास कमी होता आणि पंचांचा हात चांगला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचत असताना संधी दिली नाहीये फलंदाजाला. अँड 1 मोर डॉट. स्विंगिंग यॉर्कर, प्रत्युत्तर नाहीये क्रिकेटचं ब्रह्मास्त्र आणि इथे फलंदाजाला नामोहरण केले, धोबी पछाड गेलाय. फलंदाजाचे इरादे निस्त नाबूद केलेत डेथ ओव्हर मध्ये. अनिकेत कोंडिलकरनं मामाच्या विरुद्ध आता बाचा आबी ठरत असताना पहिल्या बॉलवरती 2 धावा, त्यानंतर येणारे लागोपाठचे 2 डॉट बॉल. स्कोरबोर्ड आता कंट्रोल मध्ये, कमीत कमी धावा खर्च करण्याचा इरादा अनिकेतचा आणि त्याचा हा प्रयत्न यशस्वी होत असताना पहिल्या इनिंगचे जुने 3 बॉल शिल्लक. स्वराज 11 टीमची धावसंख्या 49. शॉट ऑफ गुडलिंथ होता, बॅकफुटवरती थांबून पनिश केला हा बॉल डीप मध्ये बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक चेंडूला कव्हर करेल, मिळतात त्या 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न नॉन स्ट्रायकिंग एंडला फेक उशिराने आल्याने लेझी क्रिकेट मैदानामध्ये पाहतोय आपण. प्रथमेश त्या ठिकाणी जजमेंट त्यांचं चुकलं आणि या खेळात तिसऱ्या धावेला देखील या ठिकाणी दुजोरा मिळत असताना फिल्डर पासून बॉल थोडासा बाजूला गेला. संधी निर्माण झाली होती 3 धावा कंप्लीट करण्याची आणि त्या संधीचं सोनं करत असताना विथ द हेल्प ऑफ द ट्रिपल 50 फॉर टीम स्वराज 11. धावांचं अर्धशतक आता संघ मैदानामध्ये कंप्लीट करत असताना एकूण 3 धाव्यानं हे धावफलक पोहोचतंय 52 वर. एकही षटकार या डावामध्ये आलेला नाहीये.
शफल झाले हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू स्टिकर वरती आदळतोय व्यवस्थित, बॅट वरती येत नाही, दुसऱ्या धावेचा मानस ट्रॅकिंग एंडला, फेक थोडीशी खराब आणि 2 धावा वेगानं कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न करत असताना मन भोईर नॉन स्ट्रायकिंग एंडला आता फलंदाजाला व्हावं लागेल धावबाद आणि पोहोचेल 54 या आकड्यावर. धक्का दुसरा बॅटिंग करणाऱ्या स्वराज 11 क्रिकेट संघाला, फलंदाज धावबाद. आई पाण्यामध्ये नाही पाहिला कधी, आई पाण्यामध्ये नाही पाहिला कधी, तिला जंजिरा दाखवाल का, ओ नातवा बोटीनं फिरवाल का, ओ नातवा बोटीनं फिरवाल का. आई पाण्यामध्ये नाही पाहिला कधी, आई पाण्यामध्ये नाही पाहिला कधी, तिला जंजिरा दाखवाल का, ओ नातवा बोटीनं फिरवाल का, ओ नातवा बोटीनं फिरवाल का. थँक्यू बीजे. संघाचे संघ कर्णधार, संघाचे संघ मालक, पुरस्कर्ते मैदानामध्ये निलेश मराडे. नॉस्ट्रा की गेंडला फुल लेंथ होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, संधी आहे या ठिकाणी देखील विकेटची आणि त्या संधीचं झालंय सोनं. शेवटच्या षटकामध्ये अंतिम टप्प्यामध्ये हवी तशी बॅटिंग झाली नाहीये. स्वराज 11 क्रिकेट संघाची दोन्ही फलंदाजांनी थोडंसं नाखुश केलं. अनिकेत कोंडिलकरचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने 2 सेट बॅट्समनच्या विरुद्ध त्यानं अंतिम डेथ ओव्हरमध्ये इकॉनॉमिकल बॉलिंग केली आणि अखेर 5 षटकांची अंती पाहतोय आपण. एकूण 3 विकेट गमावल्यानंतर 54 54 या धावसंख्येवरती हे धावफलक विसावलंय स्वराज 11 क्रिकेट संघाचं. 55 धाब्याचं टार्गेट सेकंड इनिंग मध्ये. 5 षटकांमध्ये 11.00 धाब्याची धावगती अशा प्रकारे मेंटेन करेल टीम दोस्ती 11 स्वराज 11च्या विरुद्ध खेळत असताना. या सामन्याच्या दुसऱ्या सत्रामध्ये काय घडेल काय बिघडेल ऐकण्यासाठी जाऊयात मायक्रोफोन वरती. द व्हॉइस ऑफ मानकिवली, गोल्डन व्हॉइस ऑफ बदलापूर सिटी, राहुलजी चव्हाण यांच्याकडे. धन्यवाद. नाणेफेकीसाठी यायचे जेम्स स्पोर्ट्स कॅप्टन कुमार नवले, आपण यायचंय नाणेफेकीसाठी. जेम्स स्पोर्ट्स नक्कीच आमचे विजयदादा मराठे यांचा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट धुमाळ स्टार दिनेश दादा धुमाळ यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. धुमाळ स्टार टीमचे कॅप्टन इथे आलेत बालाजी भोपी. कुमार नवले तुम्हाला देखील यायचं आहे. किशोरदादा देशमुख जे अध्यक्ष आहेत बदलापूर रिक्षा स्टँडचे, यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. यावं आपण. किशोरदादा देशमुख आणि त्याचबरोबरीने दीपकदादा कदम यांच्या शुभ हस्ते या नाणेफेकीचा कौल केला जाईल. 2 ताकदवर टीम. एका बद्दल विचार केला तर धुमाळ स्टार संघ, दिनेशदादा धुमाळ यांचा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट जेम्स स्पोर्ट्स, मागच्या वर्षीचा विजयी संघ, फायनलिस्ट संघ जेम्स स्पोर्ट्स टीम आपण पाहू शकता. कुमार नवले आणि त्याच्या अगेन्स्ट बालाजी भोपी. यस, लगेचच नाणेफेकीचा कौल करू. छापाचा कॉल आणि नाणेफेकीचा कौल अखेर जिंकलाय जेम्स स्पोर्ट्स. कुमार नवले यांना नाणेफेकीचा कौल जिंकलाय. डिसिजन फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. आणि इथून समोर एक ताकदवर संघ आपण पाहू शकता, धुमाळ स्टार संघ. बालाजी भोपी सारखी चुनौती असेल, यांच्या अगेन्स्ट खेळ करण्यासाठी काही रणनीती होती. काय त्यांना कमीत कमी धावर आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. आणि इथून हॅलो माईक चेक. फ्रेंड्स ग्रुपचं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय आणि या आयोजनाविषयी खेळण्यासाठी किती तुमची उत्सुकता होती? तुझा आम्ही सत्कार करतो ना. नाव काय तर फ्रेंड्स ग्रुपचे आयोजन आपण पाहतोय आणि या आयोजनामध्ये खेळण्यासाठी तुमची उत्सुकता किती होती हे देखील तुम्हाला इथं सांगावं लागेल. उत्सुकता तर आहेच का, मला एकट्यालाच नाही का सगळ्या गावकऱ्यांना पूर्ण पोरांना आहे. थँक्यू सो मच. त्यानंतर बालाजी जॉईंट आहेत. नाणेफेकीचा कौल तुम्ही गमावलाय
आणि इथून जर तुम्ही नाणेफेकीचा कौल जिंकला असता तर डिसिजन काय घेतला असता? आम्ही नक्कीच फिल्डिंगचं बॅटिंगचं हे घेतलं असतं. फलंदाजी करण्याचा निर्णय तुम्ही घेतला असता आणि इथून मात्र फलंदाजी तुम्हाला वाट्याला आली आहे. आता मात्र तुम्हाला फलंदाजी करायची आहे आणि समोर एक ताकदवर टीम आपल्याला माहिती म्हणजे ज्यावेळी स्लॉट्स पाडले होते त्यावेळी तुम्हाला माहिती होती की कुमार नवलेचा संघ जेम्स स्पोर्ट्स आपल्या समोर आहे आणि त्या संघासमोर खेळ करत असताना काय स्ट्रॅटेजी आणि काय रणनीती तुम्ही आखली आहे? असं काय नाही, दोन्ही टीम चांगल्याच आहेत. आम्हाला जास्तीत जास्त धावा करायच्या, दुसरा काय नाही. आणि आयोजन तुम्ही पाहिलं नक्कीच. तुम्ही अजून इथून मात्र चांगल्या चांगल्या मॅचेस खेळतात, परंतु या आयोजनाविषयी आणि त्यानंतर या घरच्या मैदानावरती खेळ करताना तुम्हाला कसं वाटतंय? आयोजन तर खूपच चांगलं आहे ना, गावाची लिंग असल्यामुळे अभिनंदन वाटतो खूप. थँक्यू सो मच. तर नाणेफेकीचा कौल जिंकून जेएम स्पोर्ट्स या संघानं स्वीकारला क्षेत्ररक्षणाचा निर्णय. बॅटिंगसाठी इन्व्हिटेशन दिलंय. धुमाल स्टार या टीमला विनंती आहे, दोन्ही टीमला रेडी राहायचंय. जाऊयात ऑनगोईंग मॅचकडे. जेथे सेकंड इनिंगमध्ये अर्थातच 5 षटकांमध्ये 11.00 धाब्याच्या धावगतीनं 55 धाब्याचं टार्गेट चेस करायचे स्वराज 11च्या विरुद्ध दोस्ती 11 टीमला. चांगलं रंगेल बॅटन निलेश मराठे विरुद्ध पंकज बोले ऐकण्यासाठी जाऊयात मायक्रोफोनवरती. द व्हॉइस ऑफ बदलापूर, व्हॉइस ऑफ मानकिवली राहुल चव्हाण यांच्याकडे. धन्यवाद. जाऊया मॅचच्या दिशेने. नाणेफेकीचा कौल इथून मात्र जिंकला होता दोस्ती 11 टीमने. जितू दादा गडके यांचा संघ आणि इथून मात्र क्षेत्ररक्षण करायचा निर्णय स्वीकारला होता, आमंत्रित केला होता स्वराज 11 या टीमला फलंदाजीसाठी. आणि फलंदाजी करत असताना खूप चांगली फलंदाजी दाखवली रमाकांत मराठीनं आणि त्याच्या साथीने त्याचा इथून मात्र साथ निभावलं. खूप चांगली फलंदाजी दाखवली अमर भोईरने. त्याबरोबर 53 धावा इथून मात्र नोंदवल्या गेल्या आणि 54 धावांचा पाठलाग करावा लागेल यावेळेस. 54 धावा इथून मात्र नोंदवल्या गेल्या आणि 55 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करावा लागेल. खूप चांगला खेळ दाखवला फलंदाजी करत असताना दोन्ही टीमने. 55 धावा इथून मात्र रोखण्यासाठी गोलंदाजी मार्ग करते. आपण पाहू शकता गोलंदाज निलेश मराठेला यावेळेस सज्ज होईल. समोर फलंदाज आपण पाहू शकता प्रथमेश गडगे आणि त्यांच्या सोबत पंकज भोलेला आपण पाहू शकता. मॅन्डरी पॉवर प्लेचा षटक क्रमांक 1 आणि गोलंदाज निलेश मराठेला आपण पाहू शकता गोलंदाजी मार्ग वरती. आयव्हनकडे हा गोलंदाज तयार होईल. 55 धावांचा इथून मात्र रोखण्यासाठी तो तयार होतोय. समोर फलंदाज प्रथमेश. ओरदुकेने पहिलाच बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. दरम्यान एक चिकी सिंगल. एका धाब्याच्या साथीने स्वतःचा संघाचं अकाउंट ओपन केलं गेलं आणि एका धाब्याच्या साथीने स्कोर कार्डला देखील शुभारंभ होत असताना 55 धावांचं लक्ष्य आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी प्रथमेश आणि पंकज बोलेला आपण पाहू शकता. या टीमचा ट्रम्प कार्ड म्हटलं तरी हरकत नाही आहे. पंकज बोलेला खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळतो, परंतु आज या घरच्या मैदानावरती कशा प्रकारचा खेळ करतील हे देखील आपल्याला पाहायचं आहे. खूप चांगली फलंदाजी दाखवली रमाकांतने. तदनंतर अमर भोईरने देखील खूप चांगला खेळ दाखवला. 5 ओव्हरमध्ये इथून मात्र 54 धावा नोंदवल्या गेल्या आणि 55 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना ही सलामी जोडी. ओव्हर द विकेट दिशा देण्याचा प्रयत्न इथून मात्र इनफिल्डच्या वरून उडवला. स्किल शॉट टेकिंग गॅप क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे पाठ मारा, परंतु संधी नाही आहे. यावेळेस बॉलने गाठले सीमारेषा. पंकज बोलेच्या बॅट मधून यावेळेस सुरुवात चांगली होत असताना 4 धावा चौकार. रायगड ठाण्यात क्रिकेटपटूंची आवड लय दमदारी. रायगड ठाण्यात क्रिकेटपटूंची आवड लय दमदारी. 4 धावा आल्या. 4 धावाच्या साथीने टीमची पुढे सरकत असताना 5 धावा स्कोर कार्ड वरती. पॉवर प्लेचा सुयोग्य वापर करत असताना पंकज बोरेला आपण पाहू शकता.
अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय अलॉंग द कार्पेट वाटिस लॉंगच्या क्षेत्रामध्ये गॅप मोठा आहे. धावांचा तोटा देखील मिळाला नाही. बॉल न गाठले सीमारेषा. सलगचा दुसरा चौकार पंकज बोलेच्या बॅट मधून 4 धावा. हातात धरून उभा राहिलाय माराया शॉट, हातात धरून बॅट उभा राहिलाय माराया शॉट. कतार दुबई मुंबई पुन्हा गोवा इथं गाजविला. 4 धावा आल्या. 4 धावाच्या साथीने टीमची टोटल वेगाने पुढे सरकत असताना 9 धावा स्कोर कार्ड वरती. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल निलेश मराडे. यावेळेस स्लॉसिंग करण्याचा प्रयत्न लावडापे झाली गेली यष्टी रक्षकाच्या माध्यमातून, परंतु चेंडू जाईल डॉट. सुटकेचा मोकळा श्वास आता मात्र गोलंदाजाने सोडला असेल, कारण पॉवर प्लेच्या या षटकामध्ये 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आले होते पंकज भोलेने. यावेळेस गोलंदाजी करत असताना निलेश मराठेच्या अगेन्स्ट आणि आता मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 1 गोलंदाज निलेश. यावेळेस दिशा देण्याचा प्रयत्न लेट कट खेळले होते, परंतु शॉट थर्डमॅनला अमर भोईर तयार होते. दरम्यान एक धाव एकवट झाली. एका धावाच्या साथीनं टीमची टोटल पुढे जात असताना 10 धावा स्कोर कार्डवरती. सुरुवात खूप चांगली आहे. 55 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना 10 धावा स्कोर कार्डवरती लगावला गेला. आता मात्र गरज असेल ती म्हणजे 45 धावांची, कारण 10 धावा इथून मात्र लगावल्या गेल्या. गोलंदाजचा पाहू शकता निलेशला. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 1 टू गो. गोलंदाज निलेश राईट नंबर द विकेट. बिगिट करण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न झाला होता. फटका. यावेळेस चेंडू बराच काळ हवेमध्ये आणि बॉल ने गाठले सीमारेषा. यावेळेस मात्र क्षेत्र निवडलाय. व्हाईट इज लॉंग ऑन. प्रथमेश ऑन फायर. 6 धावा षटकार. सिक्सर प्रेक्षक पट धरतो, मारला उंचावरून सिक्सर प्रेक्षक पट धरतो. गुडघे टेकून शॉट मारतो, साऱ्यांची वाट लावतो. 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 6 धावा आल्या. 6 धावाच्या साथीने टीमची टोटल वेगाने पुढे जात असताना 16 धावा स्कोर कार्ड वरती. येणारे 24 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता. गोलंदाज सिद्धेशला आपण पाहू शकता फलंदाजी करत असताना त्याला अपयश आलं, परंतु आता मात्र गोलंदाजी चांगली करावी लागेल, कारण समोर एक ताकदीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच एक सुवर्ण संधी असेल. स्टार्किंग याच्या फलंदाज पंकज बोलेला 3 चेंडूवरती 3 षटकार जर ठोकले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. बदलापूर रिक्षा स्टँड अध्यक्ष किशोरजी देशमुख साहेब यांच्याकडनं. पहिलाच बॉल बेगीर करायचा प्रयत्न कार्पेटच्या माध्यमातून. चेंडू मात्र शॉर्ट बॅकवर्ड स्कोरला एकदा जाईल. एकदा वेगवडली जाईल. थोडेसे नाराज असतील स्वतःच्या कामगिरीवरती, कारण षटकार ठोकायचा होता, परंतु बॅटवरती बॉल व्यवस्थित आदळला नाही आणि एक धाव इथून मात्र एकवडली जाईल. एका धावाच्या साथीनं टीमची टोटल फलकावरती 17 धावा आपल्याला पाहायला मिळतात आणि 17चा खतरा आता मात्र कोणत्या संघावरती असेल हे देखील आपल्याला पाहायचं आहे. कुमार रवले आमच्या स्टेज समोर इनेक्शन मध्ये ते दिसतील. जेम्स स्पोर्ट्स मधून खेळ करत असताना 17 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल. ओव्हर द विकेट हा बॉल यावेळेस पुन्हा एकदा लेट कट खेळले. इनफिल्डच्या वर उडवलाय. आकाश मध्ये चेंडूचा मागे पाठमोर आहे, परंतु बॉल मात्र यावेळेस 4 धावेसाठी 4 धावा चौकार. आहे झुंजार गाडी दमदार, याच्या बॅटीला चढली धार. मारला खणखणीत चौकार, चेंडू गेलाय सीमा पार. चौकार, चेंडू गेलाय सीमा पार. मारला खणखणीत चौकार, चेंडू गेलाय सीमा. 3 चेंडूवरती 3 चौकार ठोकले पंकज बोले, तर विघ्नेश शिरमाळे यांच्याकडून 500 रुपये कॅश प्राइज. ऑन साइडला पुन्हा एकदा बिगिट केलाय. चेंडू बराच काळ हवामध्ये. इथून मात्र क्षेत्ररक्षक जज करतोय अथर्व गडगे, स्वतः संघनायक कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट भूमिका बजावत असताना. यावेळेस पहिला मोठा धक्का लागेल फलंदाजी करत असताना दोस्ती 11 टीमला. प्रथमेश गडगे बॅक टू टॅग आउट. या फिल्डरने तुझी धरली कॅच आणि रंगात आली बघा ही मॅच. फिल्डरने तुझी धरली कॅच, रंगात आली बघा ही मॅच. फिल्डरने धरली कॅच. अंडर 16चा हा खेळाडू आणि स्वतः संघनायक यावेळेस नक्कीच जबाबदारी दिली आहे संघनायकाची त्याच्या खांद्यावरती. स्वतः पुरस्कर्ते निलेश मराडे, जे मात्र श्री गणेश मार्केट टीमचे कॅप्टन आहेत, परंतु त्यांच्या नावाने हा संघ उतरलाय स्वराज 11 आपण पाहू शकता. आणि त्यांनी जबाबदारी नक्कीच दिली आहे, ती म्हणजे
अथर्वच्या खांद्यावरती आणि कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट ही भूमिका तो बजावतोय. दूरवरून इथे आले होते, मोठी चेस होती आणि इथून तरी देखील कठीण झेल त्यांनी सोपारीते टिपला आणि एवढेच धक्का क्रमांक पहिला लागला. फलंदाजी करत असताना आपण पाहू शकता प्रथमेशने खूप चांगला खेळ केला होता. एक षटकार त्याच्या बॅटमधून आला होता, एक चौकार देखील त्याच्या बॅटमधून आला होता, परंतु आता मात्र त्याला परतावं लागलंय तंबूच्या दिशेला. यावेळेस बिगिट केलाय परफेक्ट बाजूला बॅट. जसा बॉल बॅटच्या रायडर मध्ये आला, जसा बॅट आणि बॉलचा संपर्क झाला, तसा बॅट मध्ये मात्र आवाज आला टकचा आणि त्या बॉल वरती लागले 6 धावांची मोहर. 6 धावा षटकार. अरे लय मजा आली या डबल बारीला, लय मजा आली या डबल बारीला. अरे चेंडूवरती बॅट्समननी छक्का मारिला, या चेंडूवरती बॅट्समननी छक्का मारिला. थँक्यू. षटकार आलाय. षटकाराच्या साथीने टीम चेंडूवर वेगाने पुढे सरकत असताना आणि याच दरम्यान दोस्ती 11 टीमचे पॅकर्स गजेंद्रदादा गडगे यांचा देखील शुभ आगमन झालाय. लगेच त्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. पंकज बोरेला आपण पाहू शकता इनेक्शन मध्ये, जितूदादा गडगेला देखील आपण पाहू शकता टॉप गिअरवरती फलंदाजी करत असताना. आणि त्या संघाचा मनोबल वाढवण्यासाठी गजेंद्र शेठ गडगे अर्थातच पिंट्या शेठ गडगे यांचा शुभ आगमन झालाय आमच्या व्यासपीठावरती. सरचे मनपूर्वक स्वागत आहे साहेब. आपलं बिजी शेड्यूल असतो आणि इथून मात्र मोलाचा वेळ त्याने आमच्या स्पर्धेला दिला. सरच्या मनपूर्वक स्वागत. गोलंदाज सिद्धेश्वरती यावेळेस हल्ला चढवला गेला ओव्हर द विकेट. यावेळी देखील फटका चांगला पाहायला मिळतोय. चेंडू मात्र इथून मिडॉनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तयार होते तिथे. एकदा एकवट जाईल आणि एका धावेच्या साथीनं टीमची टोटल पुढे जात असताना 28 धावा 55 धावाचा पाठलाग करायचा होता आणि तो पाठलाग करत असताना इथून 28 धावा आपल्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. येणारे 19 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. समोर फलंदाज नेट नंबर 3 वरती दाखल झाला होता उदय मराठेला आपण पाहू शकता. गोलंदाजी खूप चांगली केली होती, परंतु आता फलंदाजी देखील चांगली करावी लागेल. गोलंदाज तयार सिद्धेश गोलप. ओव्हर द विकेट. यावेळेस फुलर लेन्थ बॉल होता, दिशा देण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु फुटवर्क नव्हता. आम्ही नेहमीच म्हणत असतो क्रिकेटमध्ये तुम्हाला फुटवर्क जरुरी असतो. आणि दरम्यान शेवट गोड केलाय गोलंदाज सिद्धेशनं. येणारे 18 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता असेल. क्रांतीवीरांच्या भूमीवरती जमली रायगड नगरी, क्रांतीवीरांच्या भूमीवरती जमली रायगड नगरी. महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची पंढरी, महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची पंढरी. थँक्यू. पहिल्या षटकामध्ये इथून मात्र गोलंदाजी थोडीशी मागणी केली होती गोलंदाज निलेशनं. 16 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. त्यानंतर सिद्धेशने चांगली गोलंदाजी केली, 12 धावा त्यांनी खर्च केल्या आणि एका गड्याला देखील बाद केलं. यावेळेस पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये गोलंदाज निलेश मराठे. 18 चेंडू मध्ये 27 धावांचा इथून मात्र पाठलाग करायचा आहे फलंदाजी करत असताना दोस्ती 11 टीमला. 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले पंकज बोले, तर दीपक दादा कदम यांच्याकडून 5,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. राईट अप राऊंड द विकेट गोलंदाज तयार होतोय. पहिलाच बॉल यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसतोय कारण टप्पा पडल्यानंतर बरदा बेगाने बॉल निघून गेला रक्षकाच्या हातामध्ये. पहिलाच बॉल डॉट पाहायला मिळतोय. आता मात्र ही लढत आपल्याला पाहायला मिळेल निलेश मराठे आणि पंकज भोले मध्ये. गोलंदाज तयार. राईट राऊंड द विकेट. विकेट करायचा प्रयत्न, फटका फसला की काय क्षेत्ररक्षक कोणत्याही प्रकारची चुकी करणार नाही. यावेळेस मात्र मोठा धक्का लागेल फलंदाजी करत असताना. पंकज बोले ज्या फलंदाजीसाठी तुम्हाला जाळं रचलं होतं त्या जाळ्यामध्ये अडकवण्याचं काम केलं गेलं. गोल्डन विकेट कॅरी करत असताना गोलंदाज निलेश मराठे यावेळेस सफलता अर्जित करतोय. फलंदाज बाद. या फिल्डरने तुझी धरली कॅच आणि रंगात आली बघा ही मॅच. फिल्डरने तुझी धरली कॅच, रंगात आली बघा ही मॅच. फिल्डरने तुझी धरली कॅच, रंगात आली बघा ही मॅच. ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट आता मात्र इथं मात्र कॅरी केली आहे. 9 चेंडू मध्ये 17 धावांची बहारदार इनिंग साकारली पंकज बोलेनं आणि आता मात्र त्याला परतावं लागतंय तंबूच्या दिशेला. अजून एक चांगला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. मृगेशला आपण पाहू शकता. मृगेश आणि उदय अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते.
गोलंदाज तयार. राऊंड द विकेटने यावेळेस लाईन पाहावी लागेल. पंच पराग सरांचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रूपात एक धाव जोडली जाईल आणि एका धावेच्या साथीने टीमची लीडर पुढे जात असताना 29 धावा 55 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना 29 धावा स्कोर कार्ड मध्ये लगावल्या गेल्या. परंतु आज मृगेश मराठेला आपण पाहू शकता आणि नॉन स्ट्रायकिंगवरती उदय मराठेला आपण पाहू शकता. गोलंदाज तयार होईल. निलेश मराठेला आपण पाहू शकता. 3 मराठ्यामध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते. बेगीर करण्याचा प्रयत्न ऑन साईडला इथून मात्र खेळण्याचा प्रयत्न झाला होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क तुम्हाला जरुरी आहे आणि त्या फुटवर्कचा तुम्हाला वापर करावा लागेल. फलंदाज मृगेशला आपण पाहू शकता इथून मात्र त्यांना बीट करून बॉल मागे गेलाय. डॉट बॉलची होती समाप्ती. गोलंदाज निलेश यावेळेस तिसऱ्या षटकामध्ये हावी ठरत असताना रामदेव विकेट हा बॉल ऑन साईडला मोठा प्रकार पाहायला मिळतोय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये इथं मात्र क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा संघाने आले होते. त्यांना बीट करून बॉल मागे गेला होता. बॅकअप चांगला पाहायला मिळतोय. दरम्यान इथून मात्र धावा किती मिळते ते देखील आपण पाहू. 3 धावा इथं मात्र एकवटल्या जातील आणि प्रेक्षक तिथे जेवढे कोणी असतील हा चेंडू चौकार असेल का ते देखील सांगायचं. यस चौकार. फिल्डरच्या बॉडी लँग्वेज वरून देखील असं वाटलं होतं की हा चौकार असेल आणि तिथून स्वतः यावेळेस पुरस्कार आपण पाहू शकता. आयोजक आहेत निलेश कालेकर. त्याच्या माध्यमातून 4 धावा देण्यात आल्या. 4 धाब्याच्या साथीला टीमची लीडर पुढे जाईल. 33 धाबा स्कोर कार्ड वरती. गोलंदाज तयार. हा प्रकार बॉल होता ऑन साईडला मोठा फटका पाहायला मिळतो. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा संघाने चेंडूवरती यावेळेस चुकी करणार नाहीये. एकाच टप्प्यावरती चेंडूला गॅदर केला. फेक केली. 2 धाबा एकवटल्या आणि 2 धाब्याच्या साथीने टीमची लीडर पुन्हा एकदा पुढे जाईल 35 या आकड्यावरती. खूप चांगली फलंदाजी करतोय. ज्यावेळेस बॅट मधून मोठे स्ट्रोक येत नाहीये त्यावेळेस सिंगल डबलला प्राधान्य दिले जाते. क्रिकेटची लाईफ लाईन इथून मात्र वापरली जाते. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा शिल्लक असेल. आमच्या व्यासपीठावरती आपण पाहू शकता जास्टिंग पर्सनॅलिटी पिंटे शेठ गडगे त्यानंतर दिनेश शेठ धुमाल हे देखील आमच्या सोबत जॉईन झालेत. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. 1 to go. शेवटचा चेंडू शिल्लक घ्या. षटक क्रमांक 3 निलेशचा आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट यावेळेस गोलंदाज येईल. ऑन साईडला करण्याचा प्रयत्न कार्पेटच्या माध्यमातून चेंडू मात्र मिडॉनच्या क्षेत्रामध्ये जातोय. एकदा पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी पुन्हा एकदा धावतोय आणि 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जातील. वाऱ्याच्या वेगाने इथून मात्र आला होता क्षेत्ररक्षक अनिश परंतु तो त्याला इथून बीट करून बॉल मागे गेला आणि 2 धावा पण एकदा एकवटल्या गेल्या. 2 धाव्याच्या साथीने टीमची लीडर पुढे सरकत असताना 37 धावा 55 धावाचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना 37 धावा लगावल्या गेल्या. आता मात्र समीकरण उरलंय. येणारे 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. पाहिजेल तेवढ्या मी देईन दिरक्या तुलार. पाहिजेल तेवढ्या देईन दिरक्या तुलार. यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार. यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार. अरे पाहिजेल तेवढ्या देईन दिरक्या तुलार. पाहिजेल तेवढ्या देईन दिरक्या तुलार. यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार. यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार. थँक्यू सो मच. चला स्पीड अप करा.
18 चेंडूमध्ये 27 धावांची आवश्यकता असताना मुख्याच्या निर्णायकाने खूप चांगली गोलंदाजी दाखवली. गोलंदाज निलेशनं स्वतःच्या खांद्यावरती विश्वास दाखवला आणि फक्त 9 धावा त्यांनी खर्च केला. एका फलंदाजाला देखील त्यांनी बाद केलं. पंकज भोले इथून मात्र बाद झाले आणि तदनंतर संघ कुठेतरी थोडासा अडचणीत सापडला. यावेळेस गोलंदाजी मार्कवरती सांघिक कोट्यात ते 4थं वैयक्तिक षटक हाताळण्यासाठी आपण पाहू शकता. रमाकांत मराठेला यावेळेस पाचारण केले गेले. फलंदाजी करत असताना खूप चांगली फलंदाजी त्यांनी दाखवली होती, परंतु आता यावेळेस 18 धावा डिपेंड करायच्या 2 ओव्हरमध्ये आणि 2 सख्खे बंधू आपल्या मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना पाहायला मिळतील. मगाशी आपण पाहिलं मामा आणि भाचेमध्ये लढाई होती, वर्चस्व गाजवलं ते म्हणजे गोलंदाजी करत असताना भाच्याने अनिकेत कोंडिलकरनं, आणि आता मात्र 2 सख्या बंधूंमध्ये ही लढाई आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला उदय मराठे स्ट्रायकिंग एंड वरती, तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज रमाकांत मराठे. राईट टाइम राऊंड द विकेट. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक लगेच चेंडूला गॅदर करतात. डायरेक्ट हिटचा मानस होतं परंतु धाडच नव्हतं यष्टीरक्षक आकाश भोईरकडे, आणि पंचाचा इशारा लेग बाईज. लेग बाईजच्या रूपात एक धाव जोडली जाईल आणि एका धावेच्या साथीने टीमची टोटल पुढे जात असताना कासवाच्या गतीने यावेळेस टीमची टोटल पुढे जाते. 38 धावा आपण पाहू शकता स्कोर कार्ड वरती. आता मात्र समीकरण वेगळं पाहायला मिळतोय. येणारे 11 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. गोलंदाज रमाकांत, पुन्हा एकदा सज्जवेळी समोर फलंदाज मृगेश. राऊंड विकेटने बिगिट केला. ऑन साइडला बॅक स्कोर लेगच्या रिजन मध्ये फिटरला मोठी चेस आहे. पुन्हा एकदा संघनायक अथर्व चेंडूवरती आले होते, परंतु एक टप्पा घेत बॉल ने गाठले सीमारेषा. अंपायर सिग्नल फॉर रन. आहे झुंजार गाडी दमदार, याच्या बॅटीला चढली धार, मारला खणखणीत चौकार, चेंडू गेलाय सीमा पार. चौकार आलाय. चौकाराच्या साथीने टीमची टोटल पुन्हा एकदा वेगाने पुढे सरकत असताना 42 धावा. पुन्हा एकदा यावेळेस ऑन साइडला ऑनड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये खेळू तयार होते अमर भोईर दुसऱ्या धावेसाठी. यावेळेस थ्रो बराच वाईड आला. परेश गायकर आपण पाहू शकता फायलिंगच्या क्षेत्रामध्ये त्यांच्याकडे हा थ्रो गेला. इथून 2 धावा पुन्हा एकदा एकवटल्या गेल्या. 44 धावा. हेच तर चांगल्या खेळाडूची ओळख आहे. ज्यावेळेस चेंडू खराब पाहायला मिळतात त्यावेळेस चौकार षटकार ठोकतात आणि यावेळेस चांगल्या चेंडूवरती 2 धावा एकवटल्या. 2 धावेच्या साथीने पुन्हा एकदा टीम पुढे सरकली. 44 55 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना 44 धावा स्कोर वरती लगावला गेला. आता मात्र समीकरण उरलंय 9 बॉल 11. गोलंदाज तयार. ऑन साइडला मोठा प्रकार पाहायला मिळतोय. बॅक स्कोर लेग सीमा पार. या बॉलने देखील गाठले सीमारेषा. अंपायर सिग्नल 6 रन. शेतकऱ्यासाठी पिंट्या शेट गडगे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. यस, येणारे 8 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. नक्कीच डीजे मास्टरने देखील आता मात्र सुमधुर संगीत वाजवलं. आ देखे जरा किसमें कितना है दम. आणि जर या चेंडूवरती सामना संपवला तर दीपेश मराठे यांच्याकडून देखील 200 रुपयाचं कॅश प्राइज. फुलटॉस होता मेजवर होती. ऑन साइडला मोठा फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक जज करतोय अमर भोईर. कोणत्याही प्रकारची चुकी नसणार आहे. यावेळेस मोठा धक्का लागेल फलंदाजी करत असताना टीम दोस्ती 11 ला. मृगेश बॅक टू पॅव्हिलियन. या फिल्डरने तुझी धरली कॅच आणि रंगात आली बघा ही मॅच. फिल्डरने तुझी धरली कॅच, रंगात आली बघा ही मॅच. फिल्डरने धरली कॅच, रंगात आली बघा ही मॅच. थँक्यू. 6 चेंडू आणि 7 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. आता मात्र मोक्याचा निर्णय क्षणी यावेळी 6 चेंडू पूर्ण महत्वाचा असेल, कारण या चेंडूवरती डॉट बॉल आला तर समोर संघ ताकदवर आपला पाहायला मिळतो. स्वराज 11 हा संघ देखील फाईट करेल, कारण 5 धावा त्यांना रोकायच्या असतील शेवटच्या षटकामध्ये. परंतु यावेळेस उदय मराठे आपण स्टार्टिंगवरती पाहू शकता 6 चेंडू मध्ये 6 गड्यांना बाद करायचा विक्रम त्यांच्या नावावरती या जुवेलीच्या मैदानावरती. यावेळेस मोठा प्रकार पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा यावेळेस बॅटिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये सिद्धेश आले होते, परंतु त्याला बीट करून बॉल मागे जातोय. संघनायक पुन्हा एकदा यावेळेस धावून आलाय स्वतःच्या टीम साठी
आणि इथून 3 धावा पूर्ण आपल्याला पाहायला मिळतात. बरदा वेगानं कंप्लीट केल्या गेल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा एकवटल्या जातील. आता मात्र समीकरण उरलंय. येणारे 6 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. दादांचं प्रेम पिंट्या शेट गडगे. आम्हाला देखील 500 रुपयाचे कॅश प्राइज आले त्यांच्या माध्यमातून. धन्यवाद व्यक्त करतो दादा, कारण नेहमीच त्यांच्या माध्यमातून बरेचसे पारितोषिक लगावले जातात. 2000 रुपयाचे कॅश प्राइज असेल टीम जर विजयी झाली तर. आम्हाला देखील 500 रुपयाचे कॅश प्राइज आले पिंट्या शेट गडगे. धन्यवाद. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज ज्यावेळेस आपण पाहू शकता स्वतः संघ नायक कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. अथर्वला आपण पाहू शकता. गोलंदाज तयार होईल. अथर्व 2 धावा त्याला डिफेंड करायचे. लेफ्ट ऑन राऊंड द विकेट. हा बॉल स्किलिंग शॉट टेकिंग किया. बॉल ने गाठले सीमारेषा. यावेळेस मात्र विजय स्ट्रोक पार मिळतोय उदय मराठेच्या बॅट मधून. चौकार. 4 धावा. यहाँ भी होगा